नमस्कार. व्हिडिओ खूपच लेट येतोय, पण त्याचं कारण काय आहे ते तुम्हाला मी सांगते. बघा, इथे व्हिडिओ मीच शूट करते, मी सगळं बनवते, प्लस मीच एडिटिंग करते. त्यामुळे ना मला सगळं मॅनेज करता करता व्हिडिओ एडिटिंगला थोडासा वेळ भेटत नाही आहे. त्यामुळे वेळात वेळ काढून मी हा व्हिडिओ एडिट केलेला आहे. तसे पण माझ्याकडे आणखीन 1-2 व्हिडिओ आहेत की ते एडिट करून मला तुमच्यापर्यंत पोचवायचे, जे की तुम्हाला रेसिपीज उपयोगाला पडतील. तर उद्या आहे 31 डिसेंबर. तर घरच्या घरी ही चिकन टिक्का दम बिर्याणी खूप टेस्टी. मला चिकन नाही आवडत, म्हणजे मी नाही खात जास्त, पण ही चिकन दम बिर्याणी आहे ना, म्हणजे चिकन टिक्का बिर्याणी लाजवाब, म्हणजे कमालीचीच झाली होती. माझा रिव्ह्यू तर तुम्हाला कळेल. चिकन लॉलीपॉपची सुद्धा रेसिपी ह्याच्या आधीसुद्धा मी बऱ्याच वेळा शेअर केलेली आहे, त्यामुळे आज मी शेअर केली नाही आहे, फक्त तुम्हाला खाऊन दाखवलेलं आहे. खूपच छान झालं होतं सर्वच. तर पुढे तुम्ही रेसिपी बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी आणि ट्राय करा. नक्की रिव्ह्यू द्या मला. शेअर करणार आहे तुमच्यासोबत मी चिकन टिक्का बिर्याणी शेअर करणार रेसिपी. बाकी फिश थाली सुद्धा बनवणार आहे. फिश मध्ये आणि सुरमई आणि उपास तपास संपलेले आहेत. तर चिकन बिर्याणी बनवणार आहे आणि फिश थाली बनवणार आहे. तर फिश थाली तर मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळा रेसिपी शेअर केलेली आहे आणि ॲज रेग्युलर मी त्याचप्रमाणे बनवते आमच्या कोकणी पद्धतीमध्ये, तीच आवडते. आणि चिकन टिक्का बिर्याणी आहे ती आता तुम्हाला प्रोसेस सगळी दाखवणार आहे. तांदूळ भिजत ठेवलेले आहेत, त्याआधी मी आता क्रिस्पी असा डोसा बनवते आणि नाश्ता. आणि संडे असल्यानंतर बेसिकची जी क्लिनिंग, कपडे वगैरे सगळं जे एक्स्ट्राची कामं असतात ती आरामात केली जातात. रेग्युलरपेक्षा मी संडेला रेग्युलर वीकडेला ऑफिस टिफिन वगैरे रेडी करायचे असतात तेव्हा मी 6ला उठते आणि संडेला मी 6:30-7 पर्यंत उठते, कारण की सगळी कामं करायची असतात, प्लस शूटिंग वगैरे करायची असते. आणि ही सवय आधीपासूनच आहे, असं नाही की आताच करते. आणि हे सर्व कपडे बिपडे सगळे डीप क्लिनिंग झाल्यानंतर मग देवपूजा वगैरे करून नाश्ता वगैरे आहे तो करून सगळ्यांना देऊन मग जेवणाची तयारी करते. आता हे चिकन वगैरे आणि फिश वगैरे आहे ते मी रात्रीच घेऊन आलेली आहे, कारण की सकाळी जाणं त्याच्यामध्ये अर्धा-पाऊण तास तरी जातो. हा वेळ मी वाचवलेला आहे. चला तर मग पटापट मी आता ब्रेकफास्ट करून घेते आधी, मग रेसिपी शेअर करते. पूर्ण आठवडा तर मी सकाळचा ब्रेकफास्ट करते, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. आणि संडेला कधी कधी कंटाळा करते, कधी कधी चहा खारी वगैरे खाते आणि सगळ्यांनाही तेच देते. कधीतरी त्यांच्या आवडीचं बनवते, कधी माझ्या आवडीचं बनवते, पण सगळ्यांना आवडतंच. आणि सगळ्यांनी कंपल्सरी ब्रेकफास्ट हा सकाळचा केलाच पाहिजे. बघा, चपाती भाजी असोत किंवा भाकरी भाजी वगैरे काही असोत, पोहे उपमा केलाच पाहिजे, कारण की तेवढा पोटाला आधार असतो ना आपल्या. मग जेवणापर्यंत तेवढा गॅपसुद्धा पडतो. मला जास्तीत जास्त मोठे आणि क्रिस्पी डोसे आवडतात, तर मी हा मोठा डोसा केलेला आहे, पण तो खूपच पातळ झाला, तो मध्ये मध्ये क्रिस्प अगदी तुटायला लागला. आणि ह्या डोस्याची तव्याची लिंक आहे ना, बहुतेक जणींना हवी होती, पण हा डोस्याचा तवा आहे तो गिफ्ट भेटलेला आहे माझ्या सासऱ्यांना दिवाळीला, त्यामुळे माझ्याकडे लिंक नाही आहे, पण कोणत्याही शॉपमध्ये मिळू शकतो, निरालीचा आहे. तर मी तर हा डोसा बनवून घेतला, मध्ये मध्ये तुटायला फुटायला लागला. आणि त्याचबरोबर ना इथे डोसाच करायला गेली तेव्हा मग माझी कुकिंगची आवड आहे थोडीफार, माझ्या लेखामध्ये पण आहे. मग तो म्हणाला की मी माझे डोसे बनवतो, पण मी असल्यानंतरच त्याला असं काहीतरी उद्योग करायला देते. आणि हां, बऱ्यापैकी त्याने रेडी पण केलेला त्याचा डोसा. म्हटलं त्याने एक केला, मग बाकीचे 1-2 मी त्याला करून दिले. पप्पापेक्षा ह्यालाच जास्त कुकिंग माझ्याबरोबर करायला जास्त आवडतं. आणि कसं आहे, छान आहे ना हा डोसा केलेला. बरं, पलटी पण त्याने परफेक्ट केला. मी जरा जो हे आहे ना, काय तो चमचा आहे ना डोस्याचा, तो जरा वेगळा दिलेला. जर प्लेन सपाट दिला असता तर आणखीन व्यवस्थित काढता आला असता. तर चला, तर आता बाकीच्यांचे म्हणजे अहोंना वगैरे नाश्ता देऊन घेते. आणि हा असा पेपर डोसा रोल करायला मला खूप जास्त आवडतो. बहुतेक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला सुद्धा तुम्हाला दाखवते की डोसा किती क्रिस्पी झाला आहे तो. बघा, एक अगदी पापडासारखा. हा, आणि मला असंच आवडतं. डोस्याबरोबर चटणीच आवडते मला, सांबार वगैरे नाही आवडत. इडलीबरोबर आणि मेदूवडा असतो ना त्याच्याबरोबर मला सांबार आवडतं, पण ही जी चटणी आहे ती रेग्युलरप्रमाणेच मी बनवते आणि खूप छान होते. माझा रिव्ह्यू मीच देते, कारण की खूप छानच झालेलं होता. आणि हे बघा, पापडासारखा अगदी क्रिस्पी झालेला आहे. जे मेजरमेंट घेते त्याचासुद्धा मी फुल व्लॉग अपलोड केलेला आहे. तर मी इथे चिकन अर्धा किलोच्या आसपास आणलेलं आहे, कारण की फिशसुद्धा आहे सुरमई. तर इथे अर्धा लिंबू आहे, तो मी चिकनला स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर अर्धा लिंबू पिळलेला आहे.
आणि त्याच्यामध्ये बेसिक मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, धने पावडर आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर यांचं वाटण, चवीनुसार मीठ हे सर्व मॅरिनेट केलेलं आहे आणि हातानेच मिक्स करून आता मी साईडला ठेवून देणार आहे. या रेसिपीसाठी ना मला फेसबुकला एका ताईने रिक्वेस्ट केली होती चिकन टिक्का दम बिर्याणी दाखवा ना म्हणून. दाखवताना मार्गशीर्ष स्टार्ट झाला. मग म्हटलं आता मार्गशीर्ष संपलेला आहे तर हीच रेसिपी आपण शूट करूया. 2-3 मॅरिनेशन आहे, थोडा वेळ लागतो. तर इथे तांदूळ, बासमती तांदूळ जे मी भिजत ठेवले होते अर्धा तासासाठी, तर ते सुद्धा उकळत्या पाण्यामध्ये टाकलेले आहेत. लिंबू, परत जिरं, तेजपत्ता आणि खडे मसाल्यांमध्ये लवंग आणि काळी मिरी टाकलेली आहे. चवीनुसार वरतून मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी आता तांदूळ उकळून घेणार आहे. चिकनबरोबर ना एक थोडीशी कलेजीसुद्धा होती, तर मी आणि माझा लेक कलेजी नाही खात, तर मग ह्यांच्यासाठी मी कलेजी फ्राय करून घेतली. थोडीशी सिंपल पद्धतीमध्येच करून घेतलेली आहे. तांदळाला सुद्धा उकळी आलेली आहे आणि आता तो कांदा तळायचा आहे ना, ते काम चालू आहे माझं. मी इथे ना 4-5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते अगदी क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहे. हे काम आपण आधीसुद्धा करून ठेवू शकतो. म्हणजे तळलेला कांदा आपण व्यवस्थितपणे पॅक करून डब्यामध्ये ठेवू शकतो, महिनाभर तरी राहतो. पण माझं कसं सगळं इन्स्टंटच सुद्धा फ्राय झालेलं आहे आणि गरमच तेल होतं, त्याच्यामुळे मी हे लॉलीपॉप आहे जे मी 3च लॉलीपॉप होते त्याच्याकडून, त्यामुळे स्वरला जास्त आवडतात आणि मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा ही घरातलंच फ्राय करून दिलेलं चांगलं असतं. तर त्याच्यासाठी मी लगेच मॅरिनेशन आधीच करून ठेवलं होतं, ते सुद्धा लॉलीपॉप फ्राय करून. बिर्याणीचं सेकंड मॅरिनेशन आहे. 2 पळी तेल घेतलेलं आहे आणि 1 चमचा मी दही घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आता सुके मसाले जाणार. त्याच्यामध्ये आलं, गरम मसाला, हळद आणि लाल तिखट आलं म्हणजे काश्मीरी मिर्च, धने पावडर, थोडासा चाट मसालासुद्धा टाकलेला आहे आणि बिर्याणी मसाला टाकलेला आहे. जे सुके मसाले आहेत ना ते आपल्या चिकनवरती म्हणजे चिकनच्या क्वांटिटीवरती डिपेंड आहेत. माझ्याकडे खूप कमी चिकन होतं त्यामुळे थोडे मसाले घेतलेले आहेत. जर तुमच्याकडे चिकन जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर मसाल्यांची क्वांटिटी जास्त वाढवायची. तर इथे आलं, लसूण, मिरच्यांची पेस्टसुद्धा घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हातानेच मी व्यवस्थित अशी पेस्ट मिक्स करून घेणार आहे. कोणती दह्याची किंवा मसाल्याची गुठळी राहता कामा नये. तर इथे ना मी कसुरी मेथीसुद्धा घ्यायची विसरली होती. थोडीशी रोस्ट करून हाताने चुरूनच घेतलेली आहे आणि पुन्हा ही पेस्ट अशी हातानेच मिक्स करून घेतलेली आहे. स्टार्टिंगला जे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ना ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार हातानेच आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला एक स्मोक द्यायचं आहे. म्हणजे कोळसा असेल तर बेस्ट आहे, पण माझ्याकडे कोळसा नसतोच, त्यामुळे मी करवंटी असते ना ती सुकलेली करवंटी ठेवते साईडला आणि त्याच्याने स्मोक देते. तर इथे बघा कांदासुद्धा अगदी कुरकुरीत झालेला आहे, तर इथे करवंटीनेच मी स्मोक देते. करवंटीचा थोडासा जळलेला तुकडा जरी असेल ना त्याच्यावरती तूप टाकायचं आणि लगेचच ना झाकण ठेवून बंद पॅक करून ठेवायचं, म्हणजे स्मोक छान येतो. तर ती प्रोसेस तर झालेली आहे आणि आता इथे साईडला ठेवून देणार. जवळजवळ अर्धा तास तरी मी साईडला ठेवून देणार आहे. तोपर्यंत दुसरी तयारी करून घेते. दुसरी तयारी म्हणजेच माझ्याकडे सुरमई होती, तर सुरमई फ्राय करून घेतलेली आहे मी, कारण की सुरमई थालीसुद्धा बनवून दाखवायची आहे म्हणून. तर ही माझ्याकडे आधीच आणलेली होती, त्याच्यामुळे मला ह्याच्यासाठी काही जास्त वेळ लागला नाही आणि फिश म्हटलं तर माझ्याकडून अगदी पटापट होऊन जातं. तर इथे आहे ना ते आता मी साराला फोडणी देते. म्हणजे सुरमईचं जे डोक्याकडचं भाग आणि शिपटीकडचा भाग आहे ना ते मी सारामध्ये टाकणार आहे. आणि हा मसाला जो मालवणी पद्धतीतला म्हणजे कोकणी पद्धतीतला मसाला, याची रेसिपीसुद्धा मी आधी शेअर केलेली आहे. तर आता सुरमई फ्राय झालेली आहे, तर त्याच पॅनवरती मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि ना हे जे अर्धा तास झालेलं आहे ह्या चिकन पीसला, तर हे चिकन पीस आहेत ते मी फ्राय करून घेणार आहे. डायरेक्ट आपण गॅस फ्लेमवरती जाळीवरती म्हणजे आपण रोस्ट करू शकतो, पण कसं आहे ना तो मसाला आहे ना तो पूर्ण शेगडीवरती गळून जातो आणि हे मला जास्त आवडत नाही. त्याच्यामुळे ना मी आधी हे पॅनवरतीच ना थोड्याशा तेलामध्ये शेलो फ्राय करून घेणार, म्हणजे अर्धं चिकनसुद्धा शिजलं. शेलो फ्राय म्हणता थोडेफार शिजले गेलेच आहेत चिकन आणि असं सुद्धा आपण खाऊ शकतो. साईडला माझं सुरमईचं सारसुद्धा रेडी झालेलं आहे आणि हे पीसेससुद्धा मस्तपैकी रोस्ट झालेले आहेत. आता हे पीस आहेत ना चिकनचे ते थंड झाल्यानंतर त्यांना जाळीवरती ठेवणार. आता बघा मसाला अजिबात गळू शकत नाही आहे, कारण की ते ऑलरेडी मसाला त्यांना फ्राय करतानाच कोट झालेला आहे. तर आपण कोणतीही जाळी ठेवू शकतो किंवा जाळी नसेल तर सुरीला अटॅच करायचं म्हणजे घुसवायचं चिकन पीस,
त्याला जरा वेळ लागेल. आणि मग गॅस फ्लेमवरती फक्त तंदूर इफेक्ट म्हणजे भाजलेला जो डाग आहे ना तो फक्त द्यायचे चिकनला. तर इथे माझं जाळी आहे माझ्याकडे, तर मग मी जाळीवरतीच त्यांना शेकवून घेते. म्हणजे छानपैकी एकदम डाग येतात त्यांना भाजलेले, आणि टेस्टसुद्धा लागते आणि दिसायलासुद्धा छान दिसतं. तर फक्त 2-3 मिनटासाठी. पण हे उद्योग करताना गॅस शेगडी किंवा बर्नरचं थोडं लागतंच वाट, कारण की ऑइल थोडंफार खाली पडतंच. पण काय, जर घरगुती आपल्याला चांगलं काय पाहिजे तर थोडंफार कॉम्प्रोमाइज केलंच पाहिजे. तर इथे चिकन पीसेस माझे फ्राय झालेले आहेत, म्हणजे रोस्ट करून झालेले आहेत जाळीवरती. आता त्यांना साईडला ठेवून देते. बिर्याणीची पुढची तयारी म्हणजेच आता कढईमध्ये 3-4 पळी तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक मोठा टॉमॅटो आहे ना उभा चिरलेला, तो मिक्स करून घेणार आहे. म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे नरम होईपर्यंत. आधीच्या 2 मॅरिनेशनला थोडे मसाले आणि आलं लसूण मिरची यांची पेस्ट टाकली होती. मीठसुद्धा टाकलं होतं, त्यामुळे अगदी बेताने टाकायचं आहे. तर ह्या टॉमॅटोमध्ये थोडं आलं लसूण मिरचींची पेस्ट टाकून पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये जाणार आहे जो आपण तळलेला कांदा आहे ना, तो थोडा वरतून गार्निशिंगसाठी ठेवणार आहे. बाकीचं सर्व हाताने चोरून मी ह्या टॉमॅटोमध्ये मिक्स करून घेणार आहे. ही एक म्हणजे बेस्ट पार्ट आहे हा बिर्याणीचा. हा तळलेला टोमॅटो एकजीव झाले की त्याच्यामध्ये थोडे बेसिक मसाले त्याच्यामध्ये आले. काश्मीरी मिर्च, लाल तिखट, धणे पावडर, हळद आणि बिर्याणी मसाला, हे सर्व मसाले ना थोडे टाकलेले आहेत मी, कारण की स्टार्टिंगला 2 मॅरिनेशनला सुद्धा हेच मसाले टाकले होते. तर हे सर्व मसाले टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आता. आणि बिर्याणी मसाला हा नंतरलासुद्धा टाकायचा आहे हां, त्याच्यामुळे हीच तर मेन टेस्ट आहे ह्या मसाल्याची. तर मी एव्हरेस्टचा मसाला वापरते, बिर्याणी मसाला. तर ते सर्व टाकल्यानंतर पुन्हा पळीने मिक्स करून घेतलेला आहे. मसाला खालून लागू नये ना म्हणून अगदी किंचित पाणी टाकलेलं आहे, म्हणजे अर्धा पेला म्हणू शकता तुम्ही, असं मी पाणी टाकलेलं आहे. ते पण जे पॅनवरती जे फ्राय केलेले पीस होते ना त्याच्यामध्येच थोडं पाणी टाकलं. आणि गरम पाणी टाकायचं आहे, गरम पाणीच हवं आहे. तर पाणी टाकल्यानंतर पुन्हा ग्रेव्ही अशी मिक्स झालेली आहे. त्याच्यामध्ये आता जाळीवरची थंड झालेले पीस आहेत ना ते ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतलेले आहेत. कोणतीही बिर्याणी किंवा व्हेज असोत किंवा नॉनव्हेज असोत, बिर्याणी करताना ना जाड कढई किंवा जाड पातेलं पाहिजे, म्हणजे खालून करपत नाही. तर इथे मिक्स करून झालेलं आहे. ते झाकण ठेवून मी 5 मिनटासाठी फक्त वाफ काढून घेते. 5 मिनटं झालेली आहेत. आता फायनल टच आहे तो म्हणजे राईस वगैरे टाकायचे. तर पुन्हा एकदा मिक्स करून घेतलेलं आहे मी. चिकन तर काय सगळीकडून ते शिजलं गेलंच आहे. वरतून कोथिंबीर टाकले, पुदिना टाकले, तळलेला कांदा टाकलेला आहे. आणि आता जो थंड झालेला भात आहे त्याच्यामधले ना जे खडे मसाले आहेत ते मी साईडला काढून घेतलेले आहेत. ते दाताखाली येतात ना, त्यामुळे ते काढलेलेच बरे वाटतात. तर भात आहे तो मी पूर्णपणे पसरवून घेतलेला आहे. पुन्हा मी वरतून गार्निश केलेला आहे. कोथिंबीर, पुदिना कट केलेला आहे तो, आणि तळलेला कांदा टाकून घेतलेला आहे. ह्याच्यामुळे बिर्याणी अगदी दिसायला खूप छान दिसते. आणि चवीनुसार मीठ वरतून टाकलेलं आहे मी. हवं असलं चिकनमध्ये सुद्धा टाकू शकतो, पण मी वरतून टाकलेलं आहे, कारण की भातामध्ये ना ऑलरेडी मीठ टाकलेलं असतं, पण ते गाळून पाणी काढतो तेव्हा ते सगळं मीठ गेलेलंच असतं. तर केसर दुधामध्ये थोडं भिजवून टाकलेलं होतं, ते सुद्धा मिक्स केलेलं आहे. तूप टाकलेलं आहे, 2 ते 2.5 चमचे मी तूप टाकलेलं आहे. आता वाफ देणार आहे, त्याच्यामुळे झाकण ठेवलं आहे आणि एक जाड असं खलबत्ता वरतून ठेवलेला आहे. तोपर्यंत आता मी वाफ म्हणजे शिजेपर्यंत फक्त 10 मिनटं फक्त मी शिजवून घेणार आहे. तरी ते भाकरीसुद्धा झालेली आहे माझी. भाकरी आणि सोलकढी वगैरे होईपर्यंत माझी 10 मिनटं तर झालेली आहेत. आता तुम्हाला 10 मिनटानंतर बिर्याणीचा टच दाखवते. आणि ही बिर्याणी लगेचच गरम खायला न घेताना 10 मिनटं तशीच ठेवावी गॅस घालवून, त्याच्यानंतर खावी. ह्याची चव काहीतरी वेगळीच लागते, मस्त भन्नाट लागते. आणि इथे तुम्हाला मी बिर्याणी दाखवते की एकदम कलर अजिबात फूड कलर मी यूज करत नाही कोणत्याही जेवणामध्ये, आणि कलर अगदी मस्त आलेला आहे. तर इथे आता प्लेटिंग करून दाखवते. ही आहे कलेजी फ्राय, जी की 1-1.5च कलेजी होती, हां 1-1.5 असेल. तर सोलकढी आहे आणि लॉलीपॉप आहे जो की मी फ्राय करून घेतला होता तो. आणि त्याचबरोबर इथे चिकन टिक्का दम बिर्याणी आहे, जी की खूपच मला पर्सनली सांगेन ना तर मला खूप जास्त आवडलेली आहे. आणि मी चिकन न खाणारी ती मन भरून खाल्लेली आहे ही चिकन बिर्याणी. त्याचबरोबर आहे भाकरी. तर चिकन कलेजीबरोबर खाण्यासाठी जरा तिला कोथिंबीर वगैरे लावून शेकवलेली आहे, त्यामुळे जरा तिचा टच आहे ना तो वेगळा दिसतो आहे.
छानपैकी तंदूर रोटीसारखा. तर इथे चिकन थाली रेडी आहे, म्हणजे चिकन दम बिर्याणीची. तर तुम्हाला मी फिश थालीसुद्धा दाखवते, जी की माझी आहे. म्हणजे मी ती एन्जॉय करणार आहे, कारण की फिश लवर मी आहे जास्तीत जास्त. तर सॅलडमध्ये काकडी आहे, सोलकढी, कांदासुद्धा आहे, सुरमईचा सार आहे, त्याचबरोबर सुरमई फ्राय आहे. ज्यांना कोणाला पाहिजे ती लोक सुरमईसुद्धा खाणार. आजचा व्हिडिओ थोडा मोठाच झालेला आहे. नक्कीच तुम्ही एन्जॉय केला असणार. रेसिपी तुमच्यापर्यंत पोचली असेल तर उद्या 31 आहे, नक्कीच ट्राय करा. त्यामुळे मी ह्या व्हिडिओसाठी घाई केलेली आहे. आशा करते आजचाही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आठवणी. चला तर मग माझ्या बनवलेल्या जेवणाचा मीच रिव्ह्यू देते, कारण की माझ्या घरातील मंडळी आहेत ना, ती प्रशंसाच सोडा जेवण बनवण्यापासून ते रिव्ह्यू देण्यापर्यंत 10 पावलं मागे आहेत. त्यामुळे त्यांच्या रिव्ह्यू आधी तर मी शूट करत होती, पण एवढा काय मला खास वाटायचं नाही. आणि मग मीच माझ्या जेवणाचा रिव्ह्यू देते, कारण की तोच मला आवडायला लागले. बाकी ॲज रेग्युलर माझ्या घरामध्ये जे छान छान जेवण मी बनवते त्याचा कधीच रिव्ह्यू मिळत नाही. हे तर फायनल आहे, तुम्हाला मी सांगते आज, की कधी प्रशंसासुद्धा होत नाही. तर इथे सोलकढी आहे ना, खूप छान होती माझी. तर सोलकढी पिऊन आता बाकी जेवण वगैरे झालेलं आहे, तर ह्या सर्व कामांना फेस करायचं, जे की मी आज पूर्ण बर्नरवरती वगैरे सगळं घाण झालेली आहे ती, आणि प्लस भांड्यांचा रगडा आहे तो. तर हे सर्व साफ करून मी जाणार आहे बाहेर थोडी शॉपिंगला. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फेसबुकवाले फॉलो करा, इंस्टावाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओ बरोबर, लॉंग असोत किंवा शॉर्ट असोत. भेटूयाच आता लवकर. नवीन वर्षापासून नवीनच व्हिडिओ असणार आहेत. बाय, टेक केअर.